श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सर्वांनाच वाटत असते की आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहावी. आपल्या घरी लक्ष्मीचा कायम वास असावा. कायम स्वरूप ती अखंड आपल्या घरी नांदावी अशी आपल्याला सर्वांनाच वाटत असते. तर याबद्दल स्वामी समर्थ सांगतात की लक्ष्मीला बोलवण्यापेक्षा तिला थांबवणं जास्त महत्वाचं आहे. लक्ष्मी पैशाच्या रूपात नाही तर शिस्त, स्वच्छता, शुद्ध विचार आणि प्रेमाच्या रूपात घरात येते. म्हणून घरात रोजच्या छोट्या सवयीमधून तिचा वास सुरू होतो किंवा थांबतो. तर रात्री जेवण झाल्यावर स्वयंपाकघर तसंच उष्ट ठेवू नये. उष्ट्या भांड्याचा ढीग, उघडं अन्न, सांडलेलं पाणी असेल तर लक्ष्मी त्या घरात रात्रभर थांबत नाही, असं स्वामी स्पष्ट सांगतात. शक्य तेवढी भांडी रात्रीच धुवून ठेवावीत. चूल, गॅस, ओटा स्वच्छ पुसावा आणि स्वयंपाकघरात अंधार ठेवू नये. झोपताना घरात स्वच्छतेची आणि शांततेची भावना असलीच पाहिजे. आपल्या घराचं दार हे लक्ष्मीचं प्रवेशद्वार आहे. त्या दारामध्ये बसून केस विसरणं, केस खाली पडू देणं, भांडण करणं किंवा रडणं टाळावं. केस विसरताना खाली पडलेले केस दारात राहिले तर दार अपवित्र होतं आणि लक्ष्मी परत फिरते, असं स्वामी सांगतात. म्हणून केस नेहमी आतल्या खोलीत विसरावेत आणि दार रोज संध्याकाळी स्वच्छ पुसून ठेवावं. दाराशी थोडंसं पाणी शिंपडून स्वस्तिक किंवा रांगोळीचा साधा ठिपका काढला तर घरात सकारात्मकता टिकते. तसेच झाडूचा वापर कसा करतो यावरही लक्ष्मीचा वास असतो. झाडू म्हणजे ही लक्ष्मीच आहे. झाडू उभी ठेवू नये, कुणाच्या पायाला लागू देऊ नये आणि सूर्यास्तानंतर झाडू घरामध्ये मारू नये. संध्याकाळ झाली की झाडू एका कोपऱ्यात आडवी ठेवावी. स्वामी म्हणतात झाडू म्हणजे लक्ष्मी आहे. ते लक्ष्मीचं चिन्ह आहे. झाडू म्हणजे लक्ष्मी आहे आणि त्या लक्ष्मीनेच आपण घरातील दरिद्रता बाहेर काढतो. तिचा अपमान केला म्हणजे लक्ष्मीचा अपमान केला. म्हणून घरामध्ये तिचा अपमान झाला तर बरकत घराबाहेर जाते. म्हणून झाडू नेहमी योग्य ठिकाणी ठेवावा. सकाळची सुरुवात शुद्ध असली पाहिजे. उशिरा उठून गडबडीत दिवस सुरू करणं लक्ष्मीला आवडत नाही. सकाळी लवकर उठून घरात थोडा उजेड आणि हवा येऊ द्यावी. देवघर स्वच्छ ठेवून दिवा लावावा. मोठे मंत्र किंवा विधी नको, पण मन आपलं शांत ठेवून स्वामी समर्थ असा जप करावा. लक्ष्मी नारायण नाव घेतलं तरी पुरेसं आहे. देवासमोर बसताना मनात तक्रार नसावी, फक्त कृतज्ञता असावी. घरात स्त्रीचा सन्मान असणं हा लक्ष्मी स्थिर राहण्याचा सगळ्यात मोठा उपाय आहे. ज्या घरात आई, पत्नी, सून हसत असते त्या घरात लक्ष्मी नक्की नांदते, असं स्वामी सांगतात. कडू शब्द, अपमान, संशय, संततीची शिवागाळ यामुळे घरात वातावरण दूषित होते आणि लक्ष्मी तिथे थांबत नाही. अन्नाचा मान राखणं फार गरजेचं आहे. अन्न कधीही वाया घालवू नये. उष्ट अन्न हे फेकू नये. फेकले तरी ते गाय सोडून इतर प्राण्याला द्यावे. उरलेले अन्न नीट झाकून ठेवावे किंवा गरजवंतांना द्यावं. भुकेल्याला अन्न दिलं की लक्ष्मी प्रसन्न होते, असं स्वामी म्हणतात. म्हणून अन्नाचा अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान मानला जातो. म्हणून आपण दान धर्म करावे. अन्न हे सर्वश्रेष्ठ आहे आणि एखाद्या भुकेल्याला दिलं तर त्यामुळे लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते. घरात येणारं धन शुद्ध मार्गानेच असावं. खोटीपणा, फसवणूक, दुसऱ्याला त्रास देऊन मिळालेला पैसा घरात आला तर तो टिकत नाही. लक्ष्मी अशा पैशावर बसत नाही. ती फक्त सावलीसारखी येते आणि निघून जाते, असं स्वामी ठामपणे सांगतात. आठवड्यातून एकदा तरी घरातून काहीतरी दान बाहेर जावं. धान्य, दूध, साखर, कपडे किंवा एखाद्या गरजूवंताला दिलेली छोटीशी मदत सुद्धा पुरेशी असते. दान करताना मनात अहंकार नसावा. हे सगळं स्वामीच्या इच्छेनं होतंय अशी आपल्या मनात भावना ठेवावी. स्वामींचा शेवटचा उपदेश असा आहे की घर मोठं असणं महत्वाचं नाही. घर मोठं असो किंवा छोटं असो, मन मोठं असणं हे महत्वाचं आहे. जिथं मन शुद्ध आहे, घर स्वच्छ आहे, शब्द प्रेमाचे आहेत आणि वागणूक नीट आहे, तिथे लक्ष्मी आपोआप येते आणि ती दीर्घकाळ नांदते.
शेवटी स्वामी समर्थ एकच गोष्ट ठामपणे सांगतात की लक्ष्मी ही कुठल्या कपाटात, तिजोरीत किंवा नोटाच्या गठ्ठ्यात राहत नाही. ती माणसाच्या स्वभावात, घराच्या वातावरणात आणि रोजच्या सवयीत राहते. म्हणूनच लक्ष्मी घरात काय येत नाही याचं उत्तर बाहेर नाही, तर ते आपल्या वागण्यात आणि विचारात आहे. ज्या घरात दिवसाची सुरुवात रागाने होते, रात्री झोप उष्टपणात होते, शब्द कठोर असतात आणि मनात सतत तक्रार असते, त्या घरातून लक्ष्मी हळूच निघून जाते. कोणालाच कळत नाही की ती केव्हा गेली, पण नंतर अडचणी, खर्च, आजार, भांडण आणि असमाधान याचा पाऊस सुरू होतो, तेव्हा माणूस देवाला दोष देतो, नशिबाला दोष देतो, पण स्वतःकडे पाहत नाही. स्वामी म्हणतात की देव बदलत नाही, माणसाने बदलावं, माणसानेच बदलायचं असतं. लक्ष्मी टिकण्यासाठी मोठे उपाय, मोठे खर्च, मोठे व्रत याची गरज नसते. घर स्वच्छ ठेवणं, मन स्वच्छ ठेवणं, बोलणं नीट ठेवणं आणि वागणूक सुसंस्कृत ठेवणं हेच खरे उपाय आहेत. रात्री उष्ट्या भांडी न ठेवणं, दारात केस न विचारणं, झाडूचा अपमान न करणं, स्त्रीचा सन्मान राखणं, अन्न वाया न घालवणं, या सगळ्या गोष्टी छोट्या वाटतात, पण लक्ष्मी याच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पाहते. स्वामी सांगतात की ज्या घरात शांत झोप लागते तिथं लक्ष्मीला थांबायला आवडतं. ज्या घरात हसणं आहे, प्रेम आहे, एकमेकांची काळजी आहे, तिथं पैशांची कमी कधीच जास्त वाटत नाही. कारण लक्ष्मी फक्त पैसा देत नाही, ती समाधान देते. समाधान आलं की गरज कमी होते आणि गरज कमी झाली की समृद्धी वाढते. म्हणून स्वामीच्या नावाने एवढंच मनात ठेवा की आजपासून घर बदलायचं नाही. आधी स्वतःला बदलायचं, आधी शब्द मऊ ठेवायचे, मन शांत ठेवायचं, घर पवित्र ठेवायचं आणि देवावर विश्वास ठेवायचा. लक्ष्मी स्वतःहून येईल, पण ती थांबेल तेव्हा जेव्हा तिला घरात आपुलकी, आदर आणि शुद्धता जाणवेल. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की जिथं श्रद्धा आहे, तिथं कमी कधीच नसते. जिथं कृतज्ञता आहे, तिथं अभाव टिकत नाही. आणि जिथं मन निर्मळ आहे, तिथं लक्ष्मीला दुसरीकडे जाण्याची गरजही पडत नाही. म्हणून आपल्याला सर्वांना वाटत असते की आपल्या घरी अष्टलक्ष्मीचा वास असावा. आपल्या घरी लक्ष्मी तेव्हाच टिकून राहते, जेव्हा या सगळ्या गोष्टी, या सर्व सेवा आपल्याकडून होतात. या सगळ्या सेवा आपल्याकडून होतात. स्वामीचा शेवटचा उपदेश असा आहे, की सेवा ही दिखाव्यासाठी नाही तर मनापासून केली पाहिजे. दिवा हा छोटा असो, मोठा असो, मंत्र कमी असो वा जास्त असो, पण मन आपलं शुद्ध असेल, तर स्वामी नक्कीच आपल्या घरी येतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.